ओम जय गुरुदेव। आज अमावस्या आहे, तर अमावस्येच्या दिवशी देवीला तुम्ही असं नैवेद्य दाखवा। आपण जे भात शिजवतो तो भात कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे वाटीभर आणि तो तांदूळ धुवून तुम्ही पातेल्यामध्ये शिजवायचा आहे। आणि अर्धा तांदूळ म्हणजे भात शिजत आला की त्याच्यामध्ये थोडा जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याला जेवढं लागेल तेवढं गूळ होण्यासाठी तेवढा आपण थोडासा गूळ टाकायचा आहे। तर गूळ हा किसून घ्यायचा आणि तो भात शिजतानाच त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडीशी विलायची टाकायची आहे। विलायची पावडर करायची, विलायची पावडर टाकायची आणि आपलं सुकं खोबरं असतं ते सुकं खोबऱ्याचं जे वरचं काळं साईडचं वरचे जे काळी बाजू असते खोबऱ्याची ती पूर्ण खिसून ते पूर्ण साईडला काढून फक्त आतला पांढरा भाग घ्यायचा आहे खोबऱ्याचा आणि ते खोबरं खिसून तुम्ही त्या भाताच्या वरती जेव्हा भात तयार होतो तेव्हा तो टाकायचा आहे। आणि असा नैवेद्य आईला गरम गरम दाखवायचा आहे। गरम दाखवण्याचं कारण एक आहे की देवता स्वतः ते काय नैवेद्य ग्रहण करत नाहीत। मग ते जे आपण वाफ जी आलेली असते, जे आपण काही बनवतो पदार्थ त्याची वाफ म्हणजे तेच देवतांचं नैवेद्य आणि तेच त्यांचं जेवण असतं। म्हणून कधीही गरम जेव्हा खीर बनवतो तीही आपण गरम गरमच देवीपुढं न्यायची आहे आणि हा नैवेद्यही असं गरम तुम्ही देवापुढे आईपुढे दाखवायचं आहे। त्याची वाफ आलेली ते ग्रहण करतात आणि त्यांना आपला नैवेद्य जो बनवलेला असतो तो त्यांना पोचतो। तर अशा पद्धतीने नैवेद्य करा अमावस्याचं आणि सुखी व्हा, आईची कृपा मिळवा। ओम जय गुरुदेव। आई राजाऊ देव। ओम पद्मावती माता की जय।